10वीला मुलांना 90 ते 95% पेक्षाही जास्त मिळतात, पण तरीही त्यांना 11वी-12वीला जे मध्ये ते कव्हर अप होत नाही किंवा नीटला ते प्रॉपरली सर्व्हाइव्ह करत नाही. आणि त्याचबरोबर शैक्षणिक जो बदल होतोय तर तो म्हणजे तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जी जे आणि नीटची असते किंवा कुठलेही तुम्ही सीईटी घ्या, तर त्याच्यासाठी आपल्याला गरज असते ती फाउंडेशन क्लासेसची. तर आपण फाउंडेशन केल्याने त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो इनबिल्ड होतो, त्यांची स्ट्रेसची लेवल डिक्रीज होते, त्यांची मेंटल ॲबिलिटी वाढते आणि लॉजिकल थिंकिंगही वाढते. तर जो त्रास मुलांना 11वी-12वीला होतो, तर तो त्रास आपण 10th मध्येच मुलांना आपल्याला एक क्रिस्टल आयडिया येते की आपला मुलगा सर्व्हाइव्ह करू शकतो की नाही किंवा त्यांचा आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर करून गुण मिळवणे पुरेसे नाही, तर विज्ञानातील संकल्पना स्पष्ट असणं ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून शिर्डी आणि राहाता परिसरातील पालकांच्या खास आग्रहास्तव प्राध्यापक आरती शिंदे मॅडम यांचे अल्पावधीत नावारूपास आलेले वीर साई सायन्स फाउंडेशन अकॅडमी आता विद्यार्थ्यांची पायाभरणी पक्की करण्यासाठी शिर्डीत प्रथमच फाउंडेशन क्लासेस घेऊन आले आहेत. याबाबत विद्यार्थी, पालक व अनुभवी प्राध्यापक यांचे सेमिनार आयोजित केले होते. या क्लासेसमध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांसाठी अनुभवी प्राध्यापकांची टीम असून विद्यार्थ्यांशी 1-to-1 संवाद साधून त्यांच्या शंकांचं निरसन आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं शिक्षण. विद्यार्थी हुशार असला तरी त्याला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळणं महत्त्वाचं आहे. केवळ शालेय गुणांपेक्षा भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम फाउंडेशन तयार करण्यावर आमचा भर असल्याचं आरती शिंदे मॅडम यांनी सांगितलंय. सर्वोत्तम निकाल हीच आमची ओळख असं ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या या अकॅडमीत आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करा. नमस्कार, मी आरती शिंदे, वीरसाई कोचिंग क्लासेसची संचालिका. माझे शिर्डीमध्ये वीरसाई कोचिंग क्लासेस या नावाने CBSE अलॉंग विथ स्टेट बोर्डचे क्लासेस आहेत आणि क्लासेसमध्ये अराउंड 1st to 10th पर्यंत आपले CBSEचे आणि स्टेट बोर्डचे हे दोन्ही क्लासेस आपले घेतले जातात. आत्ता विद्यार्थी संख्या जवळजवळ 200 ते 225 अशी आहे. तर 10वीचा आत्तापर्यंतचा माझा वैयक्तिक अनुभव 17 ते 18 वर्षांचा टीचिंग फील्डमध्ये आहे. पण आत्ताच्या बदलत्या काळानुसार आपण सिच्युएशन अशी बघतोय मुलांची एज्युकेशनमध्ये की 10वीला मुलांना 90 ते 95% पेक्षाही जास्त मिळतात, पण तरीही त्यांना 11वी-12वीला जे मध्ये ते कव्हर अप होत नाही किंवा नीटला ते प्रॉपरली सर्व्हाइव्ह करत नाही. तर याचं कारण असं की बदलत्या काळाच्या हिशोबाने आणि त्याचबरोबर शैक्षणिक जो बदल होतोय तर तो म्हणजे तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जी जे आणि नीटची असते किंवा कुठलेही तुम्ही सीईटी घ्या, तर त्याच्यासाठी आपल्याला गरज असते ती फाउंडेशन क्लासेसची. तर फाउंडेशन हे काय? फाउंडेशन काही वेगळं नाहीये. फाउंडेशन म्हणजे मुलांचा 10वी पर्यंतचा पाया भक्कम करणं, यालाच आपण फाउंडेशन म्हणतो. आणि फाउंडेशन हे आपण रेग्युलर क्लासेस बरोबरही करू शकतो किंवा फक्त फाउंडेशन केलं तरीही मुलांना त्याचा बेनिफिट होणार आहे. तर फाउंडेशन मध्ये काय बघायला मिळतो, आपण जे क्लासेस आपण 8, 9, 10th मध्ये जे फाउंडेशन चालू करतोय, तर 8th मध्ये असलेले सपोज 8वीचा विद्यार्थी हा 9th आणि 10th बेसिक हे कव्हर अप करणार आहे. 9th विद्यार्थी हा 11वीचा बेसिक त्याचा क्लिअर होणार आहे आणि 10वीचा विद्यार्थी हा त्याचा 12वीचा बेसिक क्लिअर करणार आहे. तर याचा बेनिफिट असा होणार आहे मुलांसाठी की जे मुलांना प्रेशर 11वीला होतं किंवा 12वी-11वीला ते सफर करतात, तर त्यांचा तो प्रेशर, त्यांचा जो स्ट्रेस आहे, त्यांची जी डिफिकल्टी लेवल आहे, तर ती रिड्यूस होणार आहे. तर ती रिड्यूस कशी होणार आहे का, त्यांचं कन्सेप्ट जे आहेत, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्यांची जी 11वी-12वीला ते स्ट्रगल करतात, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग विथ बोर्ड्स, विथ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, तर त्याच्यामधून त्यांची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचा हा जो प्रेशर आहे तो त्यांचा फाउंडेशनमध्येच क्लिअर होऊन जातो. त्यानंतर त्यांना जे 11वी-12वी मध्ये करावं लागतं ते फक्त त्यांचं बोर्डचं प्रिपरेशन आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. तर याच्याने त्यांचा बेनिफिट असाही होणार आहे की जो मॅथ्स आणि सायन्स यांच्यासारखा जो डिफिकल्ट सब्जेक्ट मुलांना 11वी आणि 12वीला जो हेडॅक असतो किंवा जो त्रासदायक ठरतो, त्याच्यानंतर मुलं जे स्ट्रेसमध्ये आणि डिप्रेशनमध्ये जातात, तर आपण फाउंडेशन केल्याने त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो इनबिल्ड होतो, त्यांची स्ट्रेसची लेवल डिक्रीज होते, त्यांची मेंटल ॲबिलिटी वाढते आणि लॉजिकल थिंकिंगही वाढते. तर आता जर आपण कन्सिडर केलं तर फाउंडेशन ही आत्ताच्या काळाची गरज आहे का. याचं रिझन असं की जरीही मुलाला कितीही चांगले पर्सेंटेज असले तरी पण आपण काय विचार करतो की डायरेक्टली जो स्टुडंट आहे त्यांनी जे करावं असं. पण त्यांची तिथं जी 10वी पर्यंतची त्यांना जी बौद्धिक सवय झालेली असते तर ती म्हणजे डिस्क्रिप्टिव्हची.
डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय की फक्त लॉंग क्वेश्चन आन्सर्सची सवय झालेली असते, त्यांच्या मेंदूला त्या पद्धतीने घडवलेलं असतं असं. पण त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स फेस कसे करायचे किंवा त्याची सवय कशी लागावी, तर हे डायरेक्टली त्यांना 11वी-12वीला दिसतं. तर तो त्रास त्यांचा कमी व्हावं त्यासाठी आपल्याला फाउंडेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये पॅरेंट्सला म्हणजे पालकांनाही कळतं आणि मुलालाही त्याची क्षमता कळते की आपण कुठपर्यंत सर्व्हाइव्ह करणार आहे. दुसरं म्हणजे त्याचं नॉलेजही इन्क्रीज होतं, त्याची कॉम्पिटिटिव्ह स्किल पण वाढते. आणि तिसरं पालकांना ते चित्र क्लिअर होतं. म्हणजे बरेच पालक कन्फ्यूज असतात की आपल्या मुलांनी 11वीला काय करावं किंवा 11वी-12वी कुठे करावी. तर त्यांना हे चित्र आधीच क्लिअर होतं की आपला मुलगा मॅथ्समध्ये हुशार आहे तर मग तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो, किंवा मग त्याचं बायोलॉजी चांगलं आहे तर तो नीट करू शकतो. तर मग ही मुलांची जी क्षमता आहे तर ही फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक पालकाला किंवा मुलाला ही समजते. आता आपण जे मटेरियल मुलांना प्रोव्हाइड करणार आहे तर ते बेस्ट ऑफ द फाउंडेशन मटेरियल आहे ते म्हणजे सिंगेटचं फाउंडेशन JEE आणि नीटसाठी. तर या पुस्तकामध्ये आपल्याला काय दिसतं की मुलांचं आहे त्या वर्गातील नॉलेज किंवा कंटेंट त्याच्याबरोबर जी डेप्थ अंडरस्टँडिंग त्या हिशोबाने, सपोज जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 9वीच्या मुलाला हा 11वीचा सिलेबस असेल तर मग त्या पद्धतीने आपण त्यांचं पूर्ण टीचिंग वर्क अलॉंग विथ मटेरियल प्रोव्हाइडिंग, परत DPP, MCQ आणि एव्हरी संडे त्यांची MCQ टेस्ट. तर ह्या पद्धतीने आपण फाउंडेशन रनअप करणार आहे शिर्डीमध्ये. हां, सो माझं हे प्रत्येक पालकांना आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना हे आव्हान आहे की तुम्ही एकदा व्हिजिट करा इथे विरसाई कोचिंग क्लासेसमध्ये. अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल, अजूनही तुमचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही या, भेट द्या आणि फाउंडेशन क्लासेसला जॉईन करा. तर जो त्रास मुलांना 11वी-12वीला होतो तर तो त्रास आपण 10th मध्येच मुलांना आपल्याला एक क्रिस्टल आयडिया येते की आपला मुलगा सर्व्हाइव्ह करू शकतो की नाही, किंवा त्यांचं फाउंडेशन हे त्याच वेळेस आपण क्लिअर करतो. आणि मुलांचे जो इंटरेस्ट आहे सब्जेक्ट विषयी तर तो आधीच आपण क्रिएट करून देतो आणि त्यांचा पाया जो आहे तो भक्कम करतो. आपण जो उद्देश आपण घेऊन फाउंडेशन क्लासेस जे शिर्डीमध्ये चालू करतोय तर तो आपला सॅटर्डे आणि संडे ह्या 2 दिवसामध्ये असणार आहे. तर सॅटर्डेच्या दिवशी आपले 3 तासाचं लेक्चर असेल ज्याच्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स आणि बायो हे 4 सब्जेक्ट्स घेतले जातील. त्याचबरोबर संडेला आपला 8:30 ते 1:30 पर्यंतचा टायमिंग असेल ज्याच्यामध्ये 4 तासाचा सेशन म्हणजे 1 आवरचे 2 लेक्चर्स आणि हाफ एन आवर इन बिटवीन ब्रेक नंतर परत 2 आवरचा लेक्चर्स घेऊन त्यांची प्रत्येक संडेला त्यांची MCQ टेस्ट ही घेतली जाईल. त्या MCQ टेस्टमधून मुलाची लॉजिकल रिझनिंग वाढेल, त्यांची जी स्पीड आहे तो स्पीड इन्क्रीज होणार आहे, त्यांचा सब्जेक्टसाठी इंटरेस्ट क्रिएट होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो 11वी-12वीला जो स्ट्रगल असणार आहे तर तो स्ट्रगल त्यांना त्या पद्धतीचे एक्झाम्स देऊन त्यांना ती सवय होईल आणि 11वी-12वी त्यांचा डिफिकल्टी त्यांना कमी होईल. तर हा उद्देश आपला फाउंडेशनसाठी आहे. आणि आपण जो स्टाफ अपॉइंट केलाय फाउंडेशनसाठी तर तो हायली क्वालिफाईड स्टाफ, ज्यांना 11वी-12वीची आपण फॅकल्टी चॉईस केली आहे फाउंडेशनसाठी, ज्यांना ऑलरेडी 10 ते 12 वर्षाचा टीचिंग फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे आणि सर्वचे सर्व त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन आपण फाउंडेशनसाठी इथं शिर्डीमध्ये उतरतोय. थँक्यू. तर ही जे फाउंडेशन आपण 8, 9, 10 साठी रनअप करतोय तर ह्या 8वी, 9वी, 10वीच्या म्हणजे ऍडमिशनसाठी स्टेट बोर्ड आणि CBSE हे दोघंही वर्गातील मुलं ऍप्लिकेबल आहेत आणि अगदी लिमिटेड सीट्समध्ये आपण घेणार आहेत. म्हणजे आपली जी बॅच असणार आहे ती अगदी 20 आणि 25 मुलांचीच असणार आहे. याचं कारणही असं की आम्हाला पर्सनली प्रत्येक मुलावरती फोकस करता येईल. आणि दुसरं, आता ऍज अ फाउंडेशन हे आपल्या शिर्डीमध्ये प्रथमच आपण प्रॉपर पद्धतीने चालू करतोय आणि हे मुलांना त्याचा बेनिफिट व्हावं आणि सगळ्यांना ते अफोर्डेबल असावं. तर म्हणून आपण फी स्ट्रक्चरही अगदी रिझनेबल आणि अफोर्डेबल सगळ्यांसाठी ठेवलेत. तर फी स्ट्रक्चर त्याचं फक्त 8वीसाठी 15,000 रुपीज आहे, 9साठी 17,000 आहे आणि 10th साठी 20,000 ही फीज आहे.